विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण संत तुकारामाचं चरित्र आणि त्यांच्या अभंगवाणीचे वैशिष्ट्य आपण अभ्यासित होतो. त्यामध्ये त्यांचे आत्मचरित्र पराभंग, करुणा पराभंग, त्यांना आत्मानुभव पराभंग, त्यानंतर आपण त्यांनी सांगितलेल्या संतांचा महिमा यासारख्या विविध वैशिष्ट्यांचा विचार करून आज आपल्याला त्यांनी सांगितलेलं जे नामाचं महात्म्य, भक्तीचं महात्म्य, याचा आपल्याला विचार करायचा आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगवाणीमधून भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. जसं त्यांनी संतांचं महात्म्य सांगितलं, पंढरपूरचं महात्म्य सांगितलं, पांडुरंगाचं महात्म्य सांगितलं, त्याचबरोबर त्यांनी नामाचा महिमा देखील आपल्या अभंगातून गायलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुखी नाम हाती मोक्ष हा वारकरी संप्रदायाचा नारा आहे. संत तुकारामाच्या काळामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी वेगवेगळ्या क्रियाक्रम केले जायचे. वेगवेगळे व्रत वैकल्य त्या काळामध्ये करत असत. त्यामध्ये मग यज्ञ, होम, हवन, जप, तप, उपवास, व्रत वैकल्य याचं त्या काळामध्ये पीक आलं होतं. हे संत तुकारामांनी जवळून पाहिलं आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन फक्त तुम्ही जे कोणतं कर्म करत आहात त्या कर्म करत असतानाच मुखी फक्त काय करावं, नामस्मरण करावं, हे नामाचं महात्म्य त्यांनी सांगितलं. वारकरी संप्रदायानं नामस्मरणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. संत तुकारामाने देखील नामसंकीर्तनाचं महत्त्व आपल्या अनेक अभंगवाणीमधून सांगितलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं भक्ती हा त्याने सोपा मार्ग सांगितला. आणि भक्ती करत असताना इतर कोणतेही कर्मकांड करण्याची गरज नाही, वेगवेगळे व्रत वैकल्य करण्याची गरज नाही, फक्त मुखावर नामस्मरण असावं. आणि त्यामुळं हरीचं महात्म्य, विठ्ठलाचं महात्म्य, नामाचा महिमा गात असताना ते सांगतात. आणि हे नामस्मरण करत असताना कुठेही जाण्याची गरज नाही. ते असं म्हणतात, नामसंकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तर स्वतःचा उद्धार करण्यासाठी नामसंकीर्तन हे साधन कसं सोपं आहे. आणि मग तुम्ही जर सारखं नामसंकीर्तन केलं तर तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त होईल, असं इथे या ठिकाणी सांगतात. ते असं म्हणतात की आम्ही ते निसुखी विठ्ठल विठ्ठल मनामुखी. काय म्हणतात की विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही मुखानं म्हटलं तर तुम्ही सुखी व्हाल. फक्त विठ्ठल विठ्ठल मुखानं म्हणा, हरीचं नाम घा, असं ते या ठिकाणी आपल्या अनेक अभंगातून सांगतात. आणि हे करत असताना तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, असे त्याने सांगितलेलं. न लगे सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. कुठेही वनामध्ये जाऊन, जंगलात जाऊन, एकांतात जाऊन भक्ती करण्याची, नामस्मरण करण्याची गरज नाही. तुमच्या वाट्याला जे कोणतं कर्म आले, तुम्ही जे कोणतं काम करत आहात ते काम करतच तुम्ही काय करा, ईश्वराचं नाम गा, ईश्वराचं नामसंकीर्तन करा, असं या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळं देवासाठी संसार सोडावा लागत नाही. लक्षात घ्या, एक काळ असा होता की वैदिक परंपरेमध्ये आश्रम व्यवस्था होती. वानप्रस्थ आश्रमामध्ये कुटुंबामध्ये राहूनच थोडं कुटुंबापासून आली तर रात्रात नामस्मरण केलं जायचं. आणि शेवटी मग संन्यास आश्रममध्ये कुठंतरी जंगलामध्ये जाऊन नामस्मरण करायचं किंवा जप तप करायचं आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत करायचं, असा एक संकेत होता. त्या गोष्टीला फाटा देऊन संत तुकारामांनी, सर्व संतांनी काय केलं की प्रामुख्यानं संसारामध्येच, संसार सोडायची गरज नाही, संसार करत करतच तुम्ही काय करू शकता, नामस्मरण करू शकता, नामसंकीर्तन गाऊ शकता, असा उपदेश त्यांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यामुळं इतर कोणतेही कर्मकांड करायची गरज नाही. व्रत वैकल्य, उपवास, होम, हवन, यज्ञ, याग या गोष्टी काही करायची गरज नाही. संत तुकारामाचा तो अभंग प्रसिद्ध आहे. कोणता की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेचे, उच्चिष्ट आत्वानं थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. तर थोर कसा आहे तर प्रेमाचा भुकेला आहे. तो तुमचा भाव खात पाहतो. आणि मग त्यांनी सुदामाचे पोहे, कोरडे पोहे खाल्लेला दृष्टांत संत तुकारामांनी दिलेला आहे.
इतकं नाही तर पुढे त्यांनी शिबिरीचे उष्टे बोरंसुद्धा तिची भक्ती पाहून तिचा भाव पाहून ईश्वरानं सेवन केल्याचं ते सांगतात पा. आणि त्यामुळं थोर हा कसा आहे पा, प्रेमाचा भोकाला आहे. तुमची जी भक्ती ती डोळस पाहिजे, लक्षात घ्या, आणि निर्हेतुक पाहिजे, अंतकरणातून पाहिजे. आणि त्यामुळे अशी जर भक्ती केली, असं जर तुम्ही नामाचा महिमा गायला, तर तुम्ही या संसाररूपी महासागरातून तरुण जाल, असा ते उपदेश करतात पा. त्यांनी काही अभंगामधून हा जो ईश्वर आहे, हा जो परमात्मा आहे, तो भक्तासाठी खरा जर भक्त असेल तर त्यासाठी तो कोणतेही काम करतो, असंही त्यांनी दृष्टांत दिलेलं आहे. यासाठी त्यांनी श्रीकृष्णाने गवळ्याची जी पोरं आहेत त्यांचा दाखला देऊन एक अभंग लिहिलेला आहे पा. ते असं म्हणतात, गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली, गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली, काय देवा त्यांचा महिमा. म्हणजे गवळ्याच्या पोराबरोबर ठीक आहे, जे ताक पितात त्यांच्यासोबत सुद्धा तू काय केलंस पा, त्यांची भक्ती पाहून, त्यांची श्रद्धा पाहून त्यांना तू त्यांच्या मतीला तू धावून गेलास पा. गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय उपवास पडला होता कन्याभोवती विदुराच्या, तुका म्हणे कुबजा दासी रूपराशी हिनकळा. म्हणजे विदुराचा तू कन्या खाल्ल्यास, लक्षात घ्या. आणि कुबजा जी एवढी विद्रूप दासी असते, तिला सुद्धा तू तिची भक्ती पाहून काय वेळेस पा, तिचा सहवास तुला लाभलेला आहे पा, तिला तू मदत केलेलीस. म्हणजे तू गवळ्याची जी पोरं आहेत ताक पिणारे त्यांच्यासोबत तू राहतोस, त्यांची भक्ती पाहून. विदुराच्या तू कन्या खातोस, आणि त्याचबरोबर कुबजा दासी जी अत्यंत विद्रूप आहे, तिच्या जिला कोणी पाहत नाही अशा दासीला देखील तू काय करतोस पा, मदत करतोस. ते केवळ कशामुळे पाहत, त्यांची भक्ती पाहून, त्यांचा म्हणजे त्यांच्या भक्तीचं स्वरूप पाहून तू काय करतोस, त्यांच्यावर प्रेम करतोस. म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हा जो भाव आहे तो संत तुकारामांनी या अभंगातून व्यक्त केला आहे पा. किंवा त्यांना पुढे असे म्हटलं बघा, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. काय म्हटलेलं आहे, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे ते शिला विपरीत, निष्काम निराळा गोपी रचयाला चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. म्हणजे थोर हा कसा पात प्रेमाचा भुकेला आहे, लक्षात घ्या. ज्याने विश्व निर्माण केलं तो विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित, तो कसा पात भक्ताचा अंकित आहे. पण त्याची भक्ती, त्याचा महिमा हा कसा पाहिजे आपला, पूर्ण एकरूप होऊन स्वतःला हरवून जाणारी भक्ती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे पा. आणि त्यामुळे मग नामाचं महात्म्य, भक्तीचं महात्म्य संत तुकारामाने आपल्या अनेक अभंगातून आपल्याला गायलेलं या ठिकाणी दिसून येतो पा. ते असं म्हणतात पा, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. तर जे कोणते पाप आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ते असं आपोआप नाहीशा होतात पा. ते केवळ संतांचा सहवास लाभल्यामुळं, हरिकथा ऐकल्यामुळं असाही भाव त्याने सांगितलेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी यारे सारे लहान थोर भलते याती नारी नर, संत तुकारामांनी सर्वांनाच आवाहन केलेले पहा. लहान या, थोर या, याती म्हणजे अस्पृश्य या, लक्षात घ्या, कुणी या, भलते या, नारी नर या किंवा स्त्रिया या, सर्वांसाठी हा कसा आहे पहा, माझा पांडुरंग हा कसा आहे पहा, सर्वांचा भुकेला आहे. आणि त्यामुळे तो जातीपातीच्या पलीकडे गेलेला आहे, लक्षात घ्या. हा भाव त्यांनी अनेक अभंगातून आपल्याला व्यक्त केलेल्या या ठिकाणी दिसून येतो पहा. तर नामाचा महिमा त्यांनी त्यांच्या अनेक अभंगातून गायलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. संत तुकारामाचे उपदेशपर अभंग खूप प्रसिद्ध आहेत पहा, लक्षात घ्या. म्हणजे पुढचा जो शेवटचा आपल्याला प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे उपदेशपर अभंग. आपण संत तुकारामांना संत, कवी, ठीक आहे ना, आणि एक समाजसुधारक असंही म्हणतो पहा. त्याचं कारण असं आहे पहा की संत तुकारामांनी त्या काळामध्ये लोकांना जाग करण्याचं काम केलं पहा. व्यवस्थेला शरण न जाता व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसाला जाग करण्याचं काम संत तुकारामांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पहा. आणि त्यामुळं त्यांचा पिंड जसा भावनाप्रधान भक्ताचा होता, तसाच त्यांचा पिंड हा प्रखड समाजसुधारकाचा होता. अतिशय प्रखडपणे संत तुकारामांनी त्या काळामध्ये आपले विचार मांडलेले आहेत पहा. कारण त्या काळ संत तुकारामाच्या काळामध्ये तर धर्मसत्ता अत्यंत प्रभावी,
राजसत्तेवर धर्मसत्तेची पकड आहे. धर्म सांगेल तसं राजसत्ता या ठिकाणी वागते पहा, लक्षात घ्या. आणि मग अशा काळामध्ये धार्मिक अवडंबर जे मारलं होतं त्यावर कठोर हल्ले चढवण्याचं काम संत तुकारामांनी आपल्या अभंगातून केलेलं या ठिकाणी दिसून येतं पहा. बुडती हे जन न दे किवे डोळा म्हणून येतो कळवळा. हा जो सर्वसामान्य माणूस आहे, हा जो नागवला जातो, ह्याचं जे शोषण होतंय धर्माच्या आडून, या गोष्टीवर संत तुकारामांना हे डोळ्यानं पाहत नाही, पण त्यांच्याविषयी कळवळा येतोय. आणि त्या कळवळ्यापोटी आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे शब्दांचीच रत्ने यत्ने करू. आमच्याजवळ काय आहे पाहता, आमचं धन शब्द आहे, त्याचा आम्ही वापर शास्त्रासारखा करू आणि समाजाला जागं करण्याचं काम आम्ही करू, असं संत तुकारामांनी खंबीरपणे सांगितलं नव्हे. त्यांनी तसं ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणलेलं देखील आपल्याला दिसून येतो पहा. आणि त्यामुळं त्यांनी उपदेशपर अभंगातून प्रामुख्यानं मानवी हिताचे विचार मांडलेत पहा. हे अत्यंत महत्त्वाचे, लक्षात घ्या. लेखक, कवी, समाजसुधारक यानं मानवी हिताच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी, त्या गोष्टीच्या विरोधामध्ये सातत्यानं आवाज उठवला पाहिजे, त्याचं समर्थन केलं नाही पाहिजे. जे समर्थन करतात ते काळाच्या ओघामध्ये नाहीसे होतात पहा. मानवी हिताच्या आड येणाऱ्या मानवी ज्या अपप्रवृत्तीत माणसाचं होणारे जे शोषण आहे, त्या शोषणाच्या विरोधामध्ये लेखकानं सातत्यानं लिहिलं पाहिजे. आणि संत तुकारामानं या गोष्टीवर आपल्या अभंगातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भर दिलेला दिसून येतो. संत तुकारामाच्या काळामध्ये या ठिकाणी वर्णव्यवस्था होती. वर्णव्यवस्था आहे, जातीयता आहे, अस्पृश्यता आहे, कर्मकांड आहेत. माणसाचं श्रेष्ठत्व तो कुठे जन्माला आला याच्यावरून मोजल्या जाते. संत तुकारामालाही याचे चटके सहन करावे लागले. शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंबे मोकलिलो, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेले पहा. तर संत तुकारामांनी हे पाहिलं पहा, लक्षात घ्या, की काही लोकांनी धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन त्यामध्ये खोटं नाटं लिहून सर्वसामान्य माणसांना आपलं गुलाम कसं बनवलं आहे हे संत तुकारामाने आपल्या डोळ्यानं पाहिलं. आणि त्यामुळं त्यांनी अतिशय प्रखरपणे आपल्या अभंगातून या विरुद्ध विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. ते असं म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. हे जर विश्व एका ईश्वरानं निर्माण केलं असेल, लक्षात घ्या, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वारकऱ्याचा धर्म कोणता आहे पहा, तर भेदाभेद ब्रह्म अमंगळ. वर्णावरून, जातीवरून, गुणावरून, रूपावरून, नाही प्रदेशावरून माणसामध्ये भेद करू नये. भेदाभेद ब्रह्म अमंगळ आहे, ते वाईट आहे, तुम्ही भेद करू नका. पुढे ते असं म्हणतात, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. काय म्हटलेलं आहे, तुम्ही भक्त आहेत ना, भागवत भक्त आहेत ना, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. माणसाचं हित करा, सत्य मांडा, लक्षात घ्या. हिताच्या गोष्टी करा, अहिताच्या गोष्टी करू नका, माणसाचं शोषण करू नका. कारण आपण सर्व एका प्रभूचे लेकरू आहोत असं आपण म्हणतो, परंतु वास्तवामध्ये मात्र या ठिकाणी माणसामध्ये वर्णावरून, जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, रंगावरून, त्याच्या रूपावरून, तो कुठे जन्माला आला याच्यावरून भेदाभेद केला जातो. उच्च नीच, श्रीमंत गरीब, समतेचा पुरस्कार संत तुकारामांनी त्या काळामध्ये केला, लक्षात घ्या. म्हणजे वेदाच्या विरोधामध्ये त्यांनी विचार मांडले. ज्या वेदामध्ये वर्णव्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये संत तुकाराम बोलतात पहा. त्यांचा तो अभंगच आहे, वेदाचा तो अर्थ आम्हाच ठावा एराने व्हावा भारमाता. ज्यांना वेद डोक्यावर घेऊन नाचत ते त्यांना नाचा म्हणाले, परंतु वेदांमध्ये जे काय सांगितले त्याचा अर्थ आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळं वर्ण, जात, धर्म, पंथ, लिंग, गोत्र, कुळ हे कसं थोतांड आहे, हे मानवी हिताच्या आड येणाऱ्या गोष्टी हे सांगत असताना त्यांनी ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इतक्या सोप्या भाषेमध्ये जीवनाचं सार वारकरी संप्रदायाचे कळस असणारे संत तुकाराम सांगतात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. तर कोण्याही जीवाचा मत्सर करू नका, कोण्याही जीवाचा द्वेष करू नका, लक्षात घ्या. आपण असं पाहतो पहा की आज देखील माणसं विनाकारण माणसाचा काय करतात पहा, द्वेष करतात. विनाकारण एक त्याच्याविषयी मत्सर बाळगतात.
संत तुकारामांनी वारकऱ्यांना तर संदेश दिला, सर्व जातीला त्यांनी, सर्व मानव धर्माला त्यांनी संदेश दिला. पहा की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हेच वर्म आहे. धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. काय पहा तर कुणाचाही द्वेष करू नका, कुणाकडे बी तुम्ही समतेनं पहा. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जो सर्वेश्वर आहे त्याचं वर्म, त्याच्या पूजनाचं वर्म कोणतं आहे तर कुणाचाही द्वेष करायचा, सर्वावर प्रेम करायचं, सर्वावर माया करायची नाही. आणि त्यामुळं भेदाभेद करू नका. संत तुकारामाने इतकं प्रखडपणे त्या काळामध्ये लिहिलं. पहा त्याने व्यवस्थेचा रोष पत्करला. लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडं अस्पृश्यता होती, आज देखील ग्रामीण भागामध्ये दिसते, शहरी भागामध्ये देखील लपूनछपून पाळली जाते. आजही माणसं जातीवर जीवापाड असं प्रेम करताना आपल्याला दिसतात. संत तुकारामाच्या काळामध्ये या ठिकाणी अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जायची. पहा अस्पृश्यामध्ये मग यामध्ये आपल्याला शूद्र आणि मग अतिशूद्राच्या खाली जो अतिशूद्र वर्ग दिसतो, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य. लक्षात घ्या. ज्यांचं जगणं म्हणजे गावकुसाबाहेर होतं. लक्षात घ्या. ज्यांची सावली अंगावर पडली की विंटाळ मानला जायचा. लक्षात घ्या. त्यांची कामं ठरवून दिलेली होती. त्यांना गाव झाडावं लागायचं, लोकांच्या लग्न सराईमध्ये सरपण फोडण्याचं काम करावं लागायचं. गावामध्ये एखादा मनुष्य जर मरण पावला तर त्याचा सांगावा घेऊन त्यांना 2-2, 10-10, 12-12 मैल चालत जाऊन तिथे त्या ठिकाणी सांगावं द्यावं लागायचं. पहा आणि त्यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक त्या काळामध्ये दिली जात होती. त्याच्यामध्ये अनेक जाती होत्या. त्याच्यामध्ये मग मातंग समाज असेल, महार, आत्ताचे नवबौद्ध पूर्वाश्रमीचे महार. तर संत तुकारामांनी याचा संदर्भ देऊन रोखठोकपणे विचार मांडलेला आहे. परंतु आजही कीर्तनकार जाणीवपूर्वक या अभंगावर कीर्तन करताना आपल्याला दिसत नाहीत. पण त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. ते असं म्हणतात की महारासी शिवे कोपे ब्राह्मणतून. लक्षात घ्या. महारासी शिवे म्हणजे अस्पृश्याला शिवल्यानंतर आहे का नाही, ज्याला राग येतो, महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तो ब्राह्मण नाही म्हणजे. महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही. तर जो एखाद्या अस्पृश्याला शिवल्यानंतर विंटाळ मानतो, पाप मानतो, त्याला प्रायचित्त त्यानं देहत्याग केला तरी अपुरे, असं तुकाराम म्हणाल. काय म्हणतात ते लक्षात घ्या. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही. नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ. तो चांडाळ आहे म्हणाले, त्याचाच विटाळ आहे. लक्षात घ्या. जो माणसामध्ये भेद करतो, अंतरी चांडाळ त्याचा विटाळ. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही. नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ. तुका म्हणे चित्ती. तर तुकारामाने इतक्या प्रकट भाषेमध्ये एखाद्या जातीच्या माणसाला स्पर्श केल्यानंतर जर विंटाळ मानत असतील उच्चवर्णी, तर ते नाहीतच. आणि त्याने देहत्याग जरी केला तरी ते कमी आहे. लक्षात घ्या. आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकारामाचे हे जे विचार आहेत महाराज लोक कीर्तनातून मांडत नाहीत. लक्षात घ्या. त्या या अभंगावर कीर्तन करताना आपल्याला दिसत नाहीत. ते देखील कुठंतरी सोयीनुसार आपल्याला असं दिसतं पहा कीर्तन करताना अभंगाच्या संदर्भाचा दाखला देताना या ठिकाणी बरेच कीर्तनकार आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळं मग संत तुकाराम आपल्याला समजून घ्यायचं असेल तर संत तुकारामाची अभंगगाथा आपण वाचणं अपर्याय आहे. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शिवल्यानंतर जो विंटाळ मानतो त्यानं देहत्याग जरी केला तरी ते कमीच आहे, इतका प्रकटपणे विचार त्यांनी मांडलाय पहा. पुढं त्यांनी हरिहरा भेद, त्या काळामध्ये हरी आणि हर म्हणजे महादेव म्हणजे शिव, आणि हरी म्हणजे विष्णूचे वगैरे अवतार असं मानलं जायचं. त्यांच्यामध्ये सुद्धा भेद होतात. संत तुकारामांना भेद दिसतच नव्हता. लक्षात घ्या. त्याने असं म्हटलं बा की हरिहरा भेद करू नये वाद, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हरिहरा भेद करू नये वाद, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जसं साखऱ्यापासून गोडी वेगळी करता येत नाही आणि साखर वेगळी करता येत नाही, तसं हर असेल किंवा हरी असतील यांच्यामध्ये भेद नाही, देवामध्ये सुद्धा भेद नाही. परंतु त्या काळामध्ये हा फार मोठ्या प्रमाणात वाद होता. लक्षात घ्या. हर आणि हरीचा. हरिहरा भेद करू नये वाद, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेची ठाई. भेद काशी नाड एक वेलांटीचं आड, उजवे वाम अंग तुका म्हणे तेची अंग. म्हणजे
उजवं आणि डावं हे शरीराचे दोन जरी अंग असले तरी दोघांना तेवढंच महत्त्व आहे, पण लक्षात घ्या. तसं हरी आणि हर यांच्यामध्ये भेद काय का वेलांटीचाच भेद आहे पहा, हर आणि हरी. आणि त्यामुळं हा माणसाने निर्माण केलेला भेद आहे. याच्यामध्ये हर असो किंवा हरी असो किंवा हर असो यांच्यामध्ये भेद करू नये असं आहे या ठिकाणी सांगतात पहा. तुकारामाच्या काळामध्ये तुकारामांनी त्या काळातल्या धर्माच्या आडून होणारं जे शोषण आहे त्याच्यावर त्यांनी कठोर हल्ले चढवलेले आपल्याला दिसतात. त्या काळामध्ये वेगवेगळ्या तीर्थ करण्यासाठी लोक जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थस्नान करून पदरामध्ये पुण्य बांधण्याचा प्रयत्न करायचे. आपण आज पाहिलं पहा की हरिद्वारला सध्या कुंभमेळा चालू आहे पहा, लक्षात घ्या. आजवी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एककडे सरकार सांगतं की कोरोनामुळे लॉकडाऊन टाकलेलं आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये तिथलं सरकार धर्मव्यवस्थेपुढे झुकलेलं आहे पहा. आणि हरिद्वारला त्या ठिकाणी कुंभमेळा पार पडला आहे आणि त्यामुळं कोरोनाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला हे नंतर सरकार सांगायला लक्षात घ्या. तर संत तुकारामांनी त्या काळामध्ये सांगितलं, लक्षात घ्या, की कोण्याही तीर्थस्थानाला जाऊन पदरात पुण्य पडत नाही. लक्षात घ्या. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. संत तुकारामाचा अभंग खूप प्रसिद्ध आहे पहा, की प्रत्येक तीर्थस्थानाला काय पाहतं, धोंडा म्हणजे दगड आणि पाणीचे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन, आहे की नाही. संत तुकाराम इतक्यात थांबत नाहीत. लक्षात घ्या की देव कुठे आहे तर सज्जनामध्ये. लक्षात घ्या. संत तुकारामांनी जनात जनार्दन शोधला. लक्षात घ्या. जसं कबीरानं म्हटलं ना, मोको कहाँ ढूंढो बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में. किंवा जतरा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी, पैसे की है दुल्दानी दुनिया बडी दिवानी भाई दुनिया बडी दिवानी. असं संत कबीरानं म्हटलेलं आहे पहा. तोच विचार तोच भाव या ठिकाणी संत तुकारामांनी देखील मांडलेला आहे पहा, की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. प्रत्येक तीर्थस्थानाला काय पाहतं, दगड आणि पाणी. मग ईश्वर कुठं आहे तो सज्जन माणसामध्ये. लक्षात. तुमच्यामधले वाईट गुण नाहीसे झाले, तुमच्यातले विकार नाहीसे झाले, षड्रूपावर तुम्ही विजय मिळवला, की तुम्ही देवत्वाला पोहोचता. तुमच्यामधले वाईट विचार नाहीसे झाले, तुमच्यामधले विकार नाहीसे झाले, सर्वाभूती समभाव अशी तुमची दृष्टी झाली, तुम्ही जातीपातीच्या पलीकडे गेलात, तुम्हीच हळूहळू तुमचा प्रवास हा बुद्धत्वाकडे, आहे का नाही, ज्ञानिक माणसाकडे व्हायला लागतो. पण तुमच्यामध्येच सज्जनत्व येतं आणि सज्जन हाच काय आहे पा खरा. सज्जन माणसामध्ये देव इतका रोकटोक विचार संत तुकारामांनी त्या काळामध्ये पाहिला. म्हणजे जनात जनार्दन शोधला आहे का नाही. आपण संत तुकारामाच्या बाबतीत असं म्हणतो की जनात जनार्दन शोधून मानवतेची द्वाही फिरणारा तुकाराम हा महाकवी होता. त्याने लोकात देव पाहिला, गोरगरिबामध्ये काय पाहिला पहा, देव पाहिला, मंदिरात नाही. प्रत्येक तीर्थस्थानाला काय म्हणा, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाली या संत संग समर्पिता भले अंग. तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये राहिलात, समर्पिता भले अंग, तीर्थी भावती फळे अनाड तेवळे. हे जे अज्ञानी लोक आहेत, अडाणी लोक आहेत, आजही तीर्थस्थानाला जातात, पदरात पुण्य पाडायचे बघतात पा, परंतु तीर्थस्थानाला गेल्यानंतर तीर्थी भावती फळे अनाड तेवळे, तुका म्हणे पाप गेल्या गेल्या कळेल ताप. तिथं जाऊन पुण्य तर काय पडत नाही, परंतु त्या ठिकाणी पाप मात्र पदरात पडतं, असे त्यांनी सांगितलं. कोणत्याही तीर्थस्थानाला जाण्याची गरज नाही. पुढे त्यांनी असे म्हटले, वेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे. कोणत्याही देवाची भक्ती करायचे काम नाही. वेताळ फेताळ सगळ्याच देवदेवते त्यांनी काय केले पा, कडाडून हल्ला देखील चढवलेला आपल्याला दिसून येतो पा. आणि त्यामुळं संत तुकारामांनी सज्जन माणसामध्ये देव पाहिला, जनात त्यांनी जनार्दन शोधलं. लक्षात. त्यांचा तो अभंग प्रसिद्ध आहे, जे का रंजले गांजले तयाशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेचे जाणावा. जो रंजल्या गांजलेल्यांची सेवा करतो, त्यांचे अश्रू पुसतो, त्यांच्या दुःखामध्ये जो धावून जातो. लक्षात घ्या. प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीमाय स्वतः प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी काम केलं पहा, आणि मृत्यू ओढावला तरी बिचारी पाठीमागं डगमगली नाही. आजही आपण असं पाहतो बा की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी काय करतात पहा, सेवा करण्याचं काम करतात.
आणि तेच सज्जन आहेत आणि तेच देव आहेत. तुकारामाच्या भाषेमध्ये संत तुकारामाने ते सांगितलं बघा, जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. सेवा करणे पुत्रासी तोची दासा आणि दासी. जसं आपण आपल्या पुत्रावर प्रेम करतो तसं आपण आपल्या नौकरावर प्रेम केलं. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, तोच भगवंत आहे. आणि त्यामुळे त्यांचे संत ते उपकार गातात. पला संत तुकारामांनी देवाला बाजूला सारले पाहिजे. देव सारावे प्रत्येक संत पूजावे आरते असं म्हटलेले. देवाला बाजूला सारून संतांची पूजा करणारा की जे संत जगाचं कल्याण पाहतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जे जगाचं कल्याण पाहतात लक्षात घ्या, त्यांना त्यांनी संत म्हटलंय. केवळ पोट भरण्यासाठी भगवे कपडे परिधान करणारा त्यांनी संत म्हटलेलं नाही. लक्षात घ्या. त्याचा तो अभंग प्रसिद्ध आहे की भगवे तरी स्वान सहज वेश तयाचा, ते अनुभवाचा काय पंथ. भगवे कपडे परिधान केल्यानं कुणी साधू होत नाही किंवा कुणी संतही होत नाही. कुणी जटा किती वाढवल्या, कुणाची दाढी किती लांब आहे, याच्यावरून कुणी साधू आणि संत होत नाही. संत तुकारामाने आपल्या अभंगातून दाखले दिले. ते असं म्हणाले की अस्वलाच्या अंगावर केसच केस असतात म्हणून अस्वल काही संत होत नाही. कुत्र्याचा रंग भगवा असतो म्हणून कुत्रेही काही संत होत नाही. किंवा काही ढोंगी जे असतात साधू ते बिळामध्ये राहतात हटयोगी. संत तुकाराम असं म्हणाले की उंदीर बिळात राहतो म्हणून उंदीर देखील काही साधू होत नाही. ऐसे साधू भले भले जैसे पकालीचे हाले. पकालीच्या हाल्यासारखे जे सुटलेले बम हे साधू नाहीत. हे पोट भरण्यासाठी त्यांनी उभारलेला हा काय बिझनेस आहे त्यांचा, तो धंदा आहे. लक्षात घ्या. पण जे खरे संत असतात, जे खरे साधू असतात, खरे महात्मे जे असतात, आहे की नाही, ते गोरगरिबांची सेवा करतात, त्यांच्यासाठी आपलं आयुष्य खर्च करतात. मानवी हिताच्या आड येणाऱ्या गोष्टीच्या विरोधामध्ये ते लढा देतात. आपलं आयुष्य पूर्णपणे ते वेचतात. ते सज्जन आहेत आणि त्यांच्यातच भगवंत आहे, त्यांच्यातच देव आहे, असा व्यापक विचार संत तुकारामांनी त्या काळामध्ये अत्यंत परखडपणे मांडला. लक्षात घ्या. आणि त्यामुळं अतिशय महत्त्वपूर्ण विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतो उपदेशपर अभंगातून. लक्षात घ्या. त्यांनी शांतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. शांती हे त्यांनी सर्वश्रेष्ठ मूल्य मानलेलं आहे की नाही. जीवन जगत असताना आपण शांती या मूल्याचा अंगीकार केला पाहिजे, आहे की नाही. शांती परते नाही सुख एरआवगेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. शांती परते नाही सुख, हे जे जीवन आहे हे फार मोठं आहे. लक्षात घ्या. 75-60 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक संघर्षमय प्रसंग येतात. लक्षात घ्या. अशा काळामध्ये माणसानं धीर धरला पाहिजे. अशा काळामध्ये माणसानं शांती या मूल्याचा अंगीकार केला पाहिजे. शांती परते नाही सुख एरं अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिले तिरा. हे जर जीवन उद्धार करायचं असलेल्या जीवनाचा, तर तुम्हाला शांती या मूल्याचा अंगीकार केला पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अतिशय रोखठोकपणे संत तुकारामाने आपल्याला विचार मांडलेले दिसून येतात. त्यांची नीती हीच भक्ती. लक्षात घ्या. संत तुकारामाच्या अभंगातून त्यांनी अतिशय नैतिकमय विचार मांडलेत. लक्षात घ्या. आज आपण जेव्हा समाजामध्ये पाहतो की आज समाजामध्ये नैतिक अध्यापतन फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि त्यामुळे मग समाजाचा ऱ्हास सुरू झालेला आहे. लक्षात घ्या. नैतिकता, एखाद्या समाजानं किती प्रगती केली याचं मूल्यमापन काय असेल की त्या समाजामध्ये नैतिक मूल्य किती रुजलेली, याच्यावरून तो समाज किती प्रगत आहे अप्रगत आहे हे मानलं जातं. लक्षात घ्या. त्याच्याकडे किती मोठे त्यांचं राहणीमान, त्यांचा दर्जा किती उंचावला, याच्यापेक्षाही नैतिकतेला समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. नैतिक मूल्ये जी आहेत, दया, क्षमा, शांती, सत्य, अहिंसा, ही जी मूल्ये आहेत, या मूल्याचा जो समाज जास्त अंगीकार करतो तो समाज जास्त प्रगत असतो. लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग संत तुकारामाचं म्हटलं दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. अरे ज्या घरामध्ये दया, क्षमा, शांती हे मूल्य आहेत तिथं देव आहे, तिथं सज्जन आहे त्या घरामध्ये. लक्षात घ्या. त्याच घरामध्ये काय ईश्वर आहे. मंदिरात मस्जिदीत कुठेही जायची गरज नाही आणि त्यामुळं त्यांची नीती हीच भक्ती होती. लक्षात घ्या. नैतिक मूल्य अंगीकाराचं त्यांनी आठवण केलेले.
दया तिचे नाव भूताचे पाळण, अनेक निर्दाळन कंटकाचे. दया. संतांनी, सर्व संतांनी लक्षात घ्या, दया, परोपकार याला खूप महत्त्व दिले. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं पहा की संत तुकारामाने पाप पुण्याची व्याख्या एका शब्दामध्ये केली. पहा, लोक खूप मोठाले ग्रंथ लिहिले. संत तुकारामाने एका शब्दामध्ये पाप आणि पुण्य याची व्याख्या केली. परोपकार ते पुण्य आणि परपीडा ते पाप. लक्षात घ्या, एका शब्दामध्ये परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. पाप पुण्य हे मानवनिर्मित कल्पना आहेत. संत तुकाराम काय म्हणतात? परोपकार करा, दुसऱ्याला मदत करा. याच्यासारखं पण पुण्य दुसरं कोणतं नाही. आणि दुसऱ्याला त्रास देणं हे फार मोठं पाप आहे. परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. इकडं अनेकांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या कथा रचलेल्या आहेत पापाच्या आणि पुण्याच्या. संत तुकाराम मात्र एका शब्दामध्ये पाप आणि पुण्याची व्याख्या करताना आपल्याला दिसतात. पहा, इतका प्रकट विचार ते मांडताना दिसतात. आणि त्यामुळं संत तुकारामांनी भक्तीचं महत्त्व सांगत असताना दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दाळन कंटकाचे असे लक्षात घ्या. जे दुष्ट आहेत, ते दुर्जन आहेत, त्यांना विरोध केलाच पाहिजे संत तुकाराम सांगते. आणि जे सज्जन माणसं आहेत त्यांच्यावर दया केली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, ही त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, आणि त्यामुळं त्यांचा तो अभंग खूप प्रसिद्ध आहे. पहा की ते असं म्हणतात. पहा, दांभिकपणाच्या आणि अंधश्रद्धेच्या विध्वंसनाने प्रथम समाजाची मनोभूमी नांगरून तिच्यात प्रांजळ भक्तिभाव, नीती आणि समाज उद्धाराचे विधायक बी पेरणारा संत म्हणजे तुकाराम. अधिकार तैसा करू उपदेश. त्यांनी जसा अधिकार आहे तसा उपदेश केला आहे. पहा, मानवी हिताच्या गोष्टी खूप तुकाराम मानलेल्या आहेत. लक्षात घ्या अभंगातून. आपुली या हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाची. आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. लक्षात घ्या. त्याने पुढे असं म्हटलेले पहा की, किंवा सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. मानवी जीवनामध्ये सुखाचे क्षण खूप कमी आहेत. लक्षात घ्या, दुःखाचे क्षण जास्त आहेत. पहा, आणि त्यामुळं मग सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संतांनी जे सांगितले ना त्याचा तुम्ही अंगीकार करा. लक्षात घ्या, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन असे ते म्हणतात. पहा, किंवा आपल्यामधलं जर पुरुषत्व गेलं, लक्षात घ्या, गेली वीरसरी मग तयासी रांड मारे, मग न येतेसी सत्ता गेली मागील या अंत. संत तुकारामांनी चित्ताला सुद्धा खूप महत्त्व दिलं आहे. बा, आपलं चित्त भंग नाही पावलं पाहिजे. लक्षात घ्या, आपलं मन जर खंबीर नसेल, आपलं चित्त जर अविचल असेल, चंचल असेल, तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एक दृष्टांत दिला. काय म्हटलं पहा की, गेली वीरसरी मग तयासी रांड मारी, मग न येतेसी सत्ता गेली मागील अंत. हे का नाही, तुमच्यातलं जर पुरुषत्व संपलं तर तुमची पत्नी सुद्धा तुम्हाला तुमच्या हात उगारते, तुम्हाला मारते. पण मग गेली वीरसरी मग तयासी रांड मारी, मग नाही येतेसी सत्ता. एकदा जर तिनं तुम्हाला मारलं, तुम्ही किती पुन्हा सत्ता गाजवायचा प्रयत्न केला तरी ती सत्ता येत नाही. बा, असं म्हणतात ते की गेली वीरसरी मग तयासी रांड मारी, मग न येतेसी सत्ता गेली मागील अनिता, भंगलिया चित्ता नये कशाने सांदिता, तुका म्हणे धीर भंगलिया पाटी किर. तुमचं एकदा जर चित्त भंगलं तर तुम्ही कोणतेही काम यशस्वीपणे करू शकत नाही. त्यामुळे चित्त स्थिर पाहिजे. भंगलिया चित्ता नये कशाने साधिता, तुका म्हणे धीर भंगलिया पाटी किर. आणि शेवटी तुम्ही धीर धरा. लक्षात घ्या, संयम बाळगा, तर जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे, यशस्वी व्हायला, असं ते या ठिकाणी सांगतात. बा, आणि त्यामुळं त्यांचे हे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. पहा, समाजामध्ये असे काही माणसं असतात की जे तुम्हाला त्रास देतील. बा, लक्षात घ्या, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. असंही त्यांनी सांगितले. पहा, असं म्हणतात, जेवताई धरी नाक हागताई परी, ऐशियाचा करी चाळा आपुलाची अवकाळा, सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, तुका म्हणे करी ताकदुदा एक सरी. जेवताना सुद्धा नाक धरतंय, हागतानाही नाक धरते. केव्हा नाक धरावं हे त्याला कळत नाही. जेवताही धरी
नाक हागताही परी ऐशियाचा करी चाळा आपुलाची अवकाळा. वेगवेगळे चाळे करून आपली अवकाळा अशी दाखवणारे माणसुद्धा असतात पहा. म्हणजे जेवताई धरी नाक हागताई परी ऐसियाचा करी चाळा आपुलाची अवकाळा. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे. त्याला कोणते विचार मांडावेत, कोणते विचार सोडून द्यावेत, कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा, कोणत्या गोष्टी स्वीकारू नयेत हे त्याला कळत नाही, ठीक नाही. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे. तुका म्हणे करी ताक दुधा एक साई. ताक आणि दूध एकत्र करणारे विकृत माणसं असतात, लक्षात घ्या. ताक आणि दूध एकत्र करणारे सुद्धा हे म्हणजे चांगले विचार वाईट विचार यांना काहीच कळत नाही आणि ते वाईट वागतात. आणि त्यामुळे अशा माणसाचा समाचार घेत असताना तुकाराम असं म्हणतात पहा की देवावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला तिथे पंजाराचे काम अधमाशीत वादम. अतिशय रोखठोक त्यांनी विचार मांडलेले, लक्षात घ्या. देवाच पूजा करताना जर विंचू निघाला तर आपण हळद कुंकू काढून त्याची पूजा करत नाही, लक्षात घ्या. त्या पायातलं पंजर काढून त्याचा समाचार घेतो. तसंच जे दुर्जन आहेत, जे वाईट माणसं आहेत, त्यांचा आपण समाचार घेतला पाहिजे असं ते या ठिकाणी सांगतात पहा. त्यांनी जनांना स्वहिताच्या खुणा सांगताना तुकोबांनी जीवाने उदात आणि उच्च स्तरावर जाते, लक्षात घ्या. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर तुका म्हणे पाहिजे अंकुश नित्य नवा दिश जागृतीचा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. किंवा मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव. पहा किती सुंदर विचार मांडला की मुंगी आणि एखादा किती जरी श्रीमंत असला तरी आमच्यासाठी तो सारखाच आहे. आजचे उपदेशपर अभंगातून त्यांनी सांगितलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं पहा. त्यांचे उपदेशपर अभंग हे अत्यंत प्रसिद्ध आहेत पहा, की ज्या उपदेशपर अभंगातून त्यांनी एकूणच मानवी जीवनाच्या अनुषंगानं विचार मांडलेले आपल्याला दिसतात पहा. समाजामध्ये काही वाईट प्रवृत्तीचे माणसं असतात. तुम्ही जर चांगलं काम करायला लागलात तर ते त्या ठिकाणी ते तुम्हाला विरोध करतात पहा. त्याचा समाचार घेताना संत तुकाराम असं म्हणतात, भुंकती ती द्यावी भुंको आपण नये त्याचे शिंको. भाविकांनो दुर्जनाचे मानो नये काहींसाचे होईल तसे बळ फजित करावे ते खळ तुका म्हणे त्याचे पाप नाही तारण्याचे. असे जे भुंकणारे लोक असतात त्याला भुंकू द्यायचं. भुंकती ती द्यावी भुंको आपण नये त्याचे शिंको. आपण त्याच्या नादाला लागायचं नाही, त्याचं आपण शिकायचं नाही. भुंकती ती द्यावी भुंको आपण नये त्याचे शिंको. भाविकांनो दुर्जनाचे मानो नये काहींसाचे. असे जे दुर्जन आहेत त्याचं तुम्ही मनाला काही वाईट वाटून घेऊ नका. होईल तैसे बळ फजित करावे ते कळ. आपल्यापाशी जेवढी ताकद आहे त्या ताकदीनिशी आपण त्याचा समाचार घेतला पाहिजे असं इथे या ठिकाणी सांगतात पहा. संत तुकारामाने आपल्या उपदेशपर अभंगातून एकंदरीतच मानवी हिताचे विचार मांडलेले पहा. मानवी हिताच्या आड येणाऱ्या ज्या कोणत्या गोष्टी त्याच्यावर त्यांनी जोरदारपणे आपल्याला कठोर हल्ले देखील चढवलेले या ठिकाणी दिसून येतात पहा. आणि त्यामुळं त्यांचं महत्त्व सांगताना लहरा नशिराबादकर असं म्हणतात पहा, रंजल्या गांजलेल्यांना पोटाशी धरून प्रेम आणि वात्सल्याची उधळण करणारा, प्रसंगी कठोर आणि प्रखड बनून जीवनावर भाष्य करणारा, जनार्दन शोधून मानवतेची द्वाही फिरवणारा तुकाराम हा महाकवी होता. काय म्हटले बा की रंजल्या गांजलेल्यांना पोटाशी धरून, लक्षात घ्या, प्रेम आणि वात्सल्याची उधळण करणारा, जनार्दन शोधून मानवतेची द्वाही फिरवणारा तुकाराम हा महाकवी होता. आणि त्यामुळं संत तुकारामाचे अभंग, त्यांची अभंगवाणी ही आजही कसे पहा अमर आहे, लक्षात घ्या. सर्वसामान्य माणसांना जगण्याचं बळ ती आजही देते पहा. आणि त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम आणि त्यांच्या अभंगवाणीला एक अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. या ठिकाणी आपण थांबू पहा. आपलं जे पहिलं प्रकरण आहे संत तुकाराम या ठिकाणी संपलेले पहा. पण दुसरे जे संत आहेत संत रामदास त्यांचा आपण पुढच्या तासिकेमध्ये विचार करू. धन्यवाद.